मी सुधाकर टाक खास नांदेडून आलो आहे। सर्वप्रथम सर्व आमच्या बांधवांना होळीच्या शुभेच्छा। माझे मित्र डॉक्टर मिलिंद भोई हा गेल्या 30 वर्षापासून उपक्रम राबवतात। रंगपंचमी म्हणजे आपल्या हिंदूतला महत्त्वाचा सण आणि या होळीमध्ये सर्व अनाथ, अपंग, निराधार, आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या मुलासोबत आम्ही आनंदाने होळी करत आहोत आणि 1 वर्ष असाच आमचा आनंदात जातो। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे तुम्ही याही वर्षी तोच उत्साह ठेवता, तोच आनंद ठेवता, कुठे कमी होताना पाहिजे नाही। आता गेल्या वर्षी 1800 मुलं होते, आज 2200 मुलं इथं आनंद घेत आहेत। गेल्या वर्षी आज यावर्षी उत्साह आनंदात वाढलेला आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। निमित्त एवढंच आहे की या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंग्याची कबर आहे, हे कबर ही महाराष्ट्रात नव्हे तर भारतात कुठेही नसावी आणि आहे ती काढावी, यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या 17 तारखेला म्हणजे तिथीनुसार शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाला सोबत घेऊन एक आंदोलन करते आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देते आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी करतोय हिंदू समाजाच्या मार्फत विश्व हिंदू परिषद की ह्या औरंग्याची कबर की जो औरंग्याने महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण भारतावर हिंदू समाजाचा देश केला, आमचे मठमंदिरं फोडली, आमच्या आया बहिणींची इज्जत लुटली, तेवढंही करून भागला नाही तर आमच्या तीर्थस्थानावर त्यांनी जिजिया कर लावला आणि सतत हे करत असताना जो कोणी हिंदुत्वासाठी स्वराज्यासाठी लढले असे आमचे धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर अतोनात 39 दिवस त्यांनी अत्याचार केला, त्याचे नखं काढली आणि शेवटी धर्मांतरण व्हावं म्हणून अपेक्षा त्यांची होती आणि तसं झालं नाही म्हणून त्यांचे देहाचे तुकडे करून त्यांनी रणात फेकून दिले। असा हा कुकर्मी तेवढ्यावर नाही तर छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे वडील शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजी महाराज या 3 पिढ्यांचा उद्ध्वस्त करणारा हा कुकर्मी आणि याची जर कबर आमच्या महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रातली जनता, हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद कदापि सहन करणार नाही। म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलं आहे। 17 तारखेला निवेदन देणार आहोत, त्याच्यानंतर सरकारला आमची मागणी राहील। काही दिवसात आम्ही सरकारला विचार करण्यात, त्यांच्या काहीतरी शासकीय गोष्टी पूर्ण करण्यात वेळ देणार आहोत आणि त्यानंतर सरकारने ती जर काढून घेतली तर आम्ही सरकारचं अभिनंदन करू, हिंदू समाज त्यांचा सत्कार करेल की लवकरात लवकर त्यांनी शासकीय दृष्ट्या नियमात राहून ती कबर काढावी। आणि तसं झालं नाही तर भविष्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभं करेल आणि त्याच्यावरही सरकार जर ऐकत नसेल तर आमची सरकारला विनंती असेल की असं काही होऊ देऊ नका की श्रीराम जन्मभूमीवर जसं सगळा हिंदू समाज विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली कारसेवा केली आणि कलंकित बाबरी ढाचा पाडला तर ती वेळ आमच्यावर येऊ नये किंवा बजरंग दलावर येऊ नये। आणि जरी समजा आली सुद्धा दुर्दैवाने तर बजरंग दलाचा सगळा कार्यकर्ता हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकडे कूच करेल आणि तो कलंकित बाबरी ढाचा जसा पाडला तसं ही औरंग्याची कबर सुद्धा आम्ही नाहीसी केल्याशिवाय राहणार नाही। जय श्रीराम।